सध्या शेतीचा व्यवसाय म्हणजे बिनभरवशाचा धंदा झालेला आहे। यामुळे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था शेतकरी बांधवांची झालेली आहे। निसर्गाच्या लहरीपणामुळे कोणत्याही पिकाची गॅरंटी राहिलेली नाही। यावर्षी सुरुवातीच्या काळामध्ये कापसाचे पीक बहरदार आलेले होते, परंतु या आठवड्यामध्ये कापूस संकटामध्ये सापडलेला दिसत आहे। लाल्या रोगाने डोकं वर काढलेलं पाहायला मिळू लागलेलं आहे। केज तालुक्यातील जानेगावमधील गावच्या काही अंतरावर असलेल्या त्र्यंबक रावसाहेब शिंदे यांच्या कापसाची पाहणी केली असता त्यावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळाला आहे। या लाल्यामुळे पाने गळत आहेत, फुलं गळत आहेत आणि बोंड देखील गळून पडत आहेत। अगदी काही दिवसांमध्ये हे कापसाचे पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। शिंदे यांनी मोठी मेहनत आणि खर्च करून 7 बॅग कापूस लागवड केलेली होती, परंतु या लाल्यामुळे पीक हातून जात असताना पाहायला मिळत आहे। म्हणून अशा अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात देणे आवश्यक आहे। खातं किती दिल ते मामाला? खातं 2-3 बारा डोस दिला ना। ह्याला खात लई या आपल्या शेण खातानं लुळून गेलेलं। शेण खतामुळे आणलंय बघा एवढं शेण मस्त। खात पुन्हा ही 3 डोस झाली। हो 3 डोस झाली। लावताना 1 डोस शेणखत एकदा टाकलेलं, शेण खात उन्हाळ्यातच टाकलेला उकोंडा हा आणि पुन्हा पेरताना डोस दिलेला। हा लावतानीच लावून झाल्यावर वापल्यावर 8-15 दिवसाला पुन्हा 1 डोस आणि पुन्हा पोळ्याच्या टायमाला 1 डोस दिली। आता ही किती 3 वेळा खत दिलं घ्यायला 3 वेळा आणि शेणखत दिलेलं वेगळं। शेण खात वेगळं म्हणजे आतापर्यंत चांगला होता, पण आता बिघाडलाय। हे कालच्या ह्या वातावरणापासूनच बिघाडलाय। त्या 15 वाड्यामध्ये दिसायली शक्यता असेल। त्या 15 वाडीतच बिघाडला। आता लय तेज होतं। पण काय तुमचा काय अनुभव आहे? मागच्या वर्षी कवा लाल्या आला तेव्हा पुन्हा सुधारले होते का कापस? वाळून झाडच वाळली, एकदा आला की संपलं। एक बार लाल्या पडला की पुन्हा संपलंच तिचं। मग आता इथं काय भविष्यात कसं करता ह्याचं नियोजन तुम्ही? आता काय विलाजच नाही, काढून माल घ्यायचा आणि काय काढून दुसरं पीक पुन्हा काहीतरी नंतर मग हीच मालावर काय दुसरं काही करताच येत नाही। आता एवढ्या मालावर तुमचा खर्च सुद्धा जेमतेम निघणार नाही असं? नाही खर्च निघत नाही। खर्च लय होतय, खर्च साधा आहे काय? लय खर्च आहे। ही बॅग आहे ह्याची नितीन वाली। नितीन कोणचं? मैकोच आहे का? मैको कोणचा बी असो। माल चांगला लागला होता ह्याला, पाते चांगले आहेत, बोंड चांगले आहेत, पण आता पातेगळ व्हायली, पानगळ व्हायला लागली, लाल पडलाय त्याच्यामुळे आता हे नवीन माल धरायचा की बंद पडला। नवीन माल आता काय नाही, नवीन माल बंद पडला। गळच लागली पानाला, पालाच राहत नाही। न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा।